हॅलो, तर आज आपण करणार आहोत मस्त असे चिकन लॉलीपॉप. तर इथे चिकन लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत 8 ते 10. 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा, मीठ, लाल मिरची पावडर, मिरे पावडर, एक बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 हिरवी मिरची, खाण्याचा लाल कलर आणि आलं लसूण पेस्ट आणि तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. आता इथे लॉलीपॉपला मी मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर हिरवी मिरची, थोडंसं पुन्हा एकदा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी मिरे पावडर. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे या प्रकारे. आता इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे मैदा, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, थोडासा खाण्याचा कलर, लाल मिरची पावडर, मीठ आणि मिरे पावडर घालणार आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून याचं आता ठीक असं बॅटर बनवून घेणार आहे. थोडं पाणी घालून आपण ठीक असं बॅटर बनवून घेणार आहोत. या प्रकारे कन्सिस्टन्सीमध्ये या आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि जे आता मॅरिनेट केलेले लॉलीपॉप आहेत ते आता यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. ते बॅटर याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे. आपण लगेचसुद्धा हे तळू शकतो किंवा अर्धा 1 तास ठेवूनसुद्धा तळू शकतो. आता मी हे अर्धा तास ठेवले होते. त्यानंतर आता इथे तळण्यासाठी घेणार आहे. तेल मी तापायला ठेवलं होतं. आता लॉलीपॉप यामध्ये मी तळून घेणार आहे. मीडियम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत. हॉटेलपेक्षा सुद्धा भारी असे हे लॉलीपॉप आपले तयार होणार आहेत. बाहेर बघू शकता तुम्ही स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये सुद्धा अजिनोमोटो वापरतात, जे की लहान मुलांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं नसतं. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही घरीच बनवले तर ते मुलांसाठी असे चांगल्या प्रकारे तयार होतील आणि मुलेसुद्धा आवडीने खातील. बघू शकता कलर. या प्रकारे लॉलीपॉप आपले तयार झाले आहे. आता इथे मी गार्निशिंगसाठी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून. तो आता प्लेटमध्ये पसरून घेतलेला आहे. कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात हे. लहान मुलांना तर खूपच आवडतील. बाहेर ते मैद्याचे गोळे खाण्यापेक्षा हे असे घरी केलेले कधीही चांगले. आता मी गरमागरम सर्व करत आहे शेजवान चटणीसोबत. या प्रकारे आपले लॉलीपॉप हे खाण्यासाठी तयार आहेत.